आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। किती वर्ष सांगतोय ती मुलगी आपल्या जीवावर उठली आहे, माझा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही ती। ती मुलगी आहे म्हणून अजून तू जिवंत आहेस। नाही अचानक त्यांना कोणी बोलवली? आज मी स्वतःहून आले। तुमच्या घरावर येणाऱ्या मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे मला। तुम्ही काय बातम्या वाचून बघून वगैरे आलायत का? हा, आता नुकतीच आमच्याकडे बातमी आली आहे, साताऱ्याच्या माझ्या फॅक्टरीला आग लागली आहे मोठी। त्या आगीत फार तर तुझं पैशाचं नुकसान होईल, पण त्याहून मोठं संकट अगदी जवळ येऊन ठेपलंय। तुझा जीव घेणारं संकट। हे सगळं ज्या व्यक्तीमुळे होतंय ना, त्या व्यक्तीलाच मुळात मी आता त्या मुलीला मी घराबाहेर हाकलून देणार आहे। सगळं आपोआप व्यवस्थित होईल। तुला अविचारी म्हणू की मूर्ख म्हणू रे? शुभदाची पुण्याई आणि आशीर्वाद अर्पिताच्या मागे आहेत म्हणून तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट टळलंय। आजवर आलेली संकट फक्त 10% होती, कारण उरलेली 90% अर्पिताने थोपवून धरली आहेत। ज्या क्षणी अर्पिताचं पाऊल या घराबाहेर पडेल त्या क्षणी तुझा जीव घेणारं संकट या घरात शिरेल। अहो अहो लागलं तुम्हाला? असू दे असू दे असू दे असू दे। रक्त येतंय। ऐका ना, ह्या असल्या भाकड गोष्टींवर माझा नाहीये हो विश्वास। तुमचा विश्वास नाहीये पण आमचा आहे विश्वास। तुम्हाला आठवतंय का, अर्पिताचं जेव्हा लग्न झालं ती या घरातून गेली आणि त्याच दिवशी तुमच्या पायाला लागलं होतं। तू नाही ते संबंध नाही तिथे नको का जोडूस? माई, हा नील आम्ही लग्न करणार आहोत। संकट संकट कधी कुठल्या रूपात येईल काही सांगता येत नाही। म्हणून सांगते, सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे। शहाणा असशील तर स्वतःच्या आजवरच्या आयुष्याकडे बघ, विचार कर। माझं काम आहे सावध करणं, पण मी काळाला थोपवू शकत नाही। अर्पिताला नेहमी मानाने वागवलंस, स्वतः बरोबर ठेवलंस तर आलेली सगळी संकट परत जाते। कारण ती तुझं सुरक्षा कवच आहे। येते मी।
माईंचं भाकीत कधीही खोटं ठरत नाही. काहीही झालं ना तरी अर्पिता या घरातून बाहेर जाणार नाही. या असल्या भोंदूगिरीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, मी ठेवणार नाही. आणि आता ही ढोंगीबाई जे काही सांगून बोलून गेली ना ते धादांत खोटं आहे हे मी आत्ता सिद्ध करू शकतो. खरं तर पिऊला एक काम सांगितलं होतं मी. तिचं लग्न होण्याआधी ही मुलगी या घराबाहेर गेलेली पाहिजे. काही करून हे घडवून आण. पण नाही, तिला नाही जमत. आणि आता ना मला वेळ नाहीये, मला सहन होत नाही आता. सो आत्ताच मी तुम्हा सगळ्यांना स्पष्ट सांगतोय, त्या मुलीला मी स्वतः घराबाहेर काढणार आहे आजच. अप्पूताई, तुझा झाला का जॉब वगैरे करून? चल ना आपण आज जाऊया. बाबांनी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या लग्नाच्या आधीच तू मला घराबाहेर काढायचं. अप्पूताई, हे बघ मी तुला हो की नाही? प्रिया, दे की ग उत्तर. दे खरं खरं उत्तर हिला. तुम्ही कोणी रादर फार पुळकाय नाही सा, फार जिव्हाळा वाटतो हिच्याविषयी. तर तुम्हा कोणाच्या तरी तोंडून कळू दे हिला खरं काय ते. कारण मी इतकी वर्ष नीट समजावून सांगत आलोय, ओरडून सांगत आलोय. तुम्हाला कोणाला हे मान्यच नाही, तीही हे ऐकून घेत नाही की तिने शुभदाचा जीव घेतलाय. वाईटावर उठले अख्ख्या माझ्या आयुष्याच्या. शुभदाचा जीव घेतला, जन्मदात्या आईचा माझ्या जीवावर उठले, माझ्या फॅमिली मेंबर्सच्या जीवावर उठले. त्या युवराजचा जीव तुमच्यामुळे फुकटचा टांगणीला लागलाय. बरं माझंही सोडा एक वेळ. मी म्हणतो माझंही एक वेळ सोडा. त्या युवराजच्या आयुष्यात लग्नानंतर एक गोष्ट तरी काही चांगली घडलीये का? घर तुटलं, आई वडिलांशी संबंध संपले. कामाच्या इथे एक नवीन प्रोजेक्ट त्यांनी हँडल करायला घेतलं तर त्यामध्ये एक असा माणूस निघाला जो इथलं इन्फॉर्मेशन बाहेरच्यांना लीक करत होता. म्हणजे पुन्हा नुकसान. किती आणि कसं आणि काय हे तर मी घरी सांगायलाही येत नाही. आणि आत्ता ह्या मुलीचा एक फोटो काय तो त्या भिंतीवर लावला आणि ताबडतोब काय बातमी आपल्याकडे आली आहे, कळतंय, दिसतंय, तुमच्या समोर घडतंय सगळं. पण नाही, ही आहेच. एक ग्रहण लागलंच आहे आयुष्याला. म्हणजे आता अजून काय काय घडल्यावर तुम्हाला हे पटणार आहे की ही मुलगी जिथे असते, जिथे जाते तिथे फक्त वाईटच घडतं. माझ्याकडचे प्रयत्न संपलेत तुम्हाला हे पटवून द्यायचे. मलाही हे पटत नाही, हिलाही अक्कल नाही. इथेच राहतीये डोळ्यासमोर.
आणि जेव्हा जेव्हा अशी वेळ आता माझ्या समोर आली आहे ना, की मी माझं कुटुंब सुरक्षित ठेवावं की या मुलीचं मन राखावं, तर ऑब्व्हियसली माझा चॉईस क्लिअर आहे. या मुलीनी ताबडतोब आत्ताच्या आत्ता आज घरातून निघून जायला हवं. अहो, तुम्ही ना रागाच्या भरात एकदम टोकाचा निर्णय घेताय. गौतम, मी तुला माझ्या वचनातून मुक्त केलेलं नाहीये. खरंच मला लग्नाआधी हिला बाहेर वगैरे काढणं मला अजिबात नाही प्रिया, आवडत. थांबा. कोणीच काही बोलायचं नाहीये. तुम्ही कोणीच मला कधीच सांगू शकला नसता तू घराबाहेर जा. आणि पियू, तू मला बोलूच शकली नसती ग. अप्पूताई, तू निघून जा या घरातून कायमची. पण बाबांनी जे जे आरोप केलेत त्यावरून स्पष्टपणे हेच कळतंय, माझं या घरात असणं म्हणजे त्यांच्यावर, तुमच्यावर, युवराजवर एक मोठं संकट आहे. या सगळ्याला जर मीच जबाबदार असेल तर मला नाही घ्यायची आहे विषाची परीक्षा. माझ्यामुळे कुणाचा तरी जीव जाणं तर दूरच, पण कुणाच्या नखाला जरी धक्का लागला ना, नाही सहन करू शकत आहे. मी आजपर्यंत ह्या घरात फक्त एका कारणासाठी राहत होते, एका अपेक्षेसाठी राहत होते की कधीतरी बाबा माझा स्वीकार करतील, त्यांचं प्रेम मिळेल मला, मनापासून खूप आशीर्वाद मिळतील. तिरस्कार होता ना, तिरस्कार फक्त माझ्या वाटेला होता, जो मी सहनही केला. सवय मला या सगळ्याची, पण माझ्यामुळे या आपल्या घरात तिरस्काराची रेष ओढली गेली आणि त्याची शिक्षा आता तुम्ही सगळे भोगताय का? मला फक्त एकदा आणि शेवटचं बोलू द्या बाबा. बाबा, मी शुभदाची मुलगी अर्पिता तुम्हा सगळ्यांना हे सांगू इच्छिते, माझ्यामुळे घरावर संकट येतं. हा आरोप मला मान्य आहे. आणि याची शिक्षा म्हणून मी आजच हे घर सोडून जाते. अप्पूताई, ऐक ना माझं, प्लीज प्लीज घर सोडून जाऊ नकोस, असं करू नकोस ना अप्पूताई. अगं ऐक ना माझं, प्लीज असं करू नकोस. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. अगं हे बघ, हे फक्त ना बाबाचं घर नाहीये, आमच्या सगळ्यांचं सुद्धा घर आहे ना. तो रागाच्या भरात बोलतो, पण आमचं ऐक ना ग, आमचं सुद्धा घर आहे. अप्पूताई प्लीज जाऊ नकोस तू. पिऊ बस, सगळं ऐकलं, सगळ्यांचं ऐकलं, सगळ्यांचंच ऐकत आली आहे ना आतापर्यंत.
प्लीज आता मला माझ्या मनाचं ऐकू देत. पिऊ इतकी वर्ष या घरात राहिले मी. कधी ना कधीतरी हे सगळं होणार होतं, हा दिवस येणार होता हे माहिती होतं मला. बाबांनी इतकी वर्ष मला या घरात राहू दिलं. खूप उपकार झाले ग त्यांचे. मी लहान असताना जेव्हा बाबांनी मला त्या टेम्पो मध्ये बसवलं होतं ना, खरं तर त्याच दिवशी मी त्यांच्यापासून वेगळं व्हायला हवं होतं. म्हणजे हा दिवसच आला नसता, एकही अपशकुन झाला नसता, बाबांचं नुकसान झालं नसतं. नशिबाने मला आई मिळाली पिऊ. तू, आजी, तुम्ही सगळे मिळालात. नाहीतर बाबांच्या आयुष्यातून मी त्याच दिवशी हद्दपार झाले होते. त्या दिवशी आई गेली आणि माझा जन्म झाला. पिऊ अगं, बाबांनी खूपदा प्रयत्न केला मला या घरातून बाहेर काढण्याचा. तिला मी काय सांगितलं होतं, मला या भागात सुद्धा ही दिसली नाही पाहिजे, सांगितलं होतं की नाही? म्हणजे तुम्ही जर हे विसरू शकता तर मी शपथ का नाही विसरायची आई? तर मग आता ती शपथ मी विसरलोय. पण तुमच्या प्रेमापोटी हट्टापायी इतके दिवस त्यांनी मला या घरात राहू दिलं. पण आता तिकडे साताऱ्याला फॅक्टरीला आग लागलीये. जर तिकडे कोणाचं काही बरं वाईट झालं, जीव गेला, तर पिऊ त्याचं पाप मला लागणार आहे. आणि मी नाही सहन करू शकत हे सगळं. मी नाही सहन करू शकत. बाबांना खूप त्रास होतो माझा. माझं खूप प्रेम आहे बाबांवर. मी खूप तडफडतीये त्यांच्या प्रेमासाठी. पण आता एक गोष्ट कळून चुकली आहे मला. मी जोवर या घरात आहे ना त्यांच्या नजरेसमोर, तोवर त्यांच्या मनाला कधीच शांती लाभणार नाहीये. नाही, असं काही नाहीये अप्पूताई. मी नाही या घराला. तुम्हा सगळ्यांचा सहवास एवढाच होता ग. आता निरोपाची वेळ आली. जायला हवं आता मी. नाही नाही अप्पूताई, प्लीज असं कर. मी 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 फोन लावते. मी फोन लावते युवराजला. मी हे सगळं त्याला सांगणार आहे. काय करतेस? निदान युवराज साताऱ्याहून इथे येईपर्यंत तरी थांबली. पिऊ, युवराज जरी इथे आला ना तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. तो तिकडे बाबांच्या मदतीसाठी गेलाय ना, करू दे ना त्याला त्याचं काम. मी सुद्धा हे जे काही करतेय ते फक्त बाबांसाठी करतेय. पिऊ प्लीज, प्लीज युवराजला माझ्यात गुंतवू नको. प्लीज माझं ऐक. अप्पूताई, पिऊ जाऊ देत मला. प्लीज अप्पूताई, अगं ऐक ना ग माझं. नको करू अप्पूताई. अगं मी खरंच नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. मी खरंच नाही राहू शकणार. प्लीज माझं ऐक. मंजू आजी, आम्ही सगळे कसं राहू सांग ना. तुझ्याशिवाय नाही राहू शकत अप्पूताई. प्लीज असं करू. अप्पूताई, अप्पूताई प्लीज ऐक ना माझं. अहो तुम्ही प्लीज थोडा विचार करा ना. अर्पिता हे आपलं घर सोडून जाईल तरी कुठे? गौतम, तू माझं वचन मोडलंस. माझा निर्णय झालाय, तो बदलणार नाहीये. कळतंय तुम्हाला? मला वाटतं आपण निदान आता तरी एकदा तरी सरांच्या मनाचा विचार करायला हवा. जे काही झालं ते सगळं आपल्या समोर झालंय, आपल्याला माहितीये. इथे घरात आपण अर्पिताचा फोटो लावला आणि तिथे आपल्या साताऱ्याच्या फॅक्टरीला आग लागली. एवढं मोठं नुकसान झालंय आपलं. आता हे सगळं कोणामुळे झालं असं समजायचं आपण? नील, हे बघ, तू या घरात आणि आमच्या कुटुंबात अगदी आत्ताच आलायस. अर्पिताबद्दल आम्ही कोणीही
असा विचार करत नाही आणि करणारही नाही. आणि तूही तो विचार करू नयेस असं मला मनापासून वाटतंय. हे जे सगळं तू बोलतोयस ना, हे प्रिया अजिबात खपवून घेणार नाहीये, कळतंय तुला? अपुताई ऐक ना प्लीज माझं, ऐक ना अगं. अर्पिता, तू या घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीयेस, माझी शपथ आहे तुला. आई पास ग, पास आता हे सगळं. ठीक आहे, आता ना मी तुमच्या समोर 2 पर्याय ठेवतो, त्यातला एक तुम्ही निवडा. या घरात तुम्हाला कोण राहायला हवंय, ही मुलगी की मी? ठीक आहे, आता ना मी तुमच्या समोर 2 पर्याय ठेवतो, त्यातला एक तुम्ही निवडा. या घरात तुम्हाला कोण राहायला हवंय, ही मुलगी की मी? हा असा निर्णय घेण्याची वेळ कोणावरच येऊ नये म्हणून मीच निर्णय घेतलाय. बाबा, मला घरातून बाहेर काढण्यापुरतं का असेना तुम्ही माझा विचार केला. हेच खूप आहे माझ्यासाठी. पण आता जाता जाता एकदा शेवटचं मी अप्पू ऐक ना. ऐक अपुताई प्लीज थांब ना. अप्पू 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 अप्पू
वळून बघू नकोस. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. आतापर्यंत मी फक्त गौतम जहागीरदार यांची मुलगी म्हणून जगत आले. आता मी शुभदाची मुलगी म्हणून मानाने जगणार आहे. हॅलो, काय झालं? आज इतक्या वेळा का फोन करताय? हो लक्षात आहे माझ्या. आजची रात्र गौतमच्या आयुष्यातली शेवटची रात्र असणार आहे. हॅलो प्रिया. युवराज, हा, अगं मी अर्ध्या तासात पोचतोय साताऱ्याला. नंतर मी तिथल्या सगळ्या डिटेल्स तुला सांगेन. खानविलकरांनी ऑलरेडी मला तिथल्या आगीचे फोटोज पाठवले, ते मी तुला सेंड करतो. युवराज तू प्लीज पटकन परत ये ना. प्रिया, काय झालं ग? तू 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 रडतेस कशाला? तिथे खूप मोठा गोंधळ झालाय अरे घरी. तू काय झालंय? तू मला नीट सांगशील का? तुला ते सगळं फोटोचं प्रकरण तर माहितीच आहे. त्यानंतर बाबाने अप्पूताईला घर सोडून जायला सांगितलं आणि आता अप्पूताई रे घर सोडून गेलीये. काय? अगं तू तू काय बोलतेस? आता मी काय करू? मलाच कळत नाहीये. तिथे जाऊन आगीचं निस्तरू की मी अर्पिताला शोधायला जाऊ? मला काही माहित नाही. मी परत तिथे येतोय. नाही तू आता परत येऊ नकोस, कारण बाबाला ते नाही आवडणार आहे. पण मला नाही वाटत अप्पूताई परत येईल, कारण तिच्या चेहऱ्यावर नाही ठाम निर्धार होता. तिचा निर्णय झालाय अरे. मी शोधण्याचा प्रयत्न करते पण मला नाही वाटत ती परत येईल. तू प्लीज काहीतरी कर ना. तू फोन लाव ना तिला. बरं ठीक आहे. उचल अर्पिता, उचल. अर्पिता गो, फोन उचल प्लीज. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. फॅक्टरीवर आग विझवण्याचं काम नीट सुरू आहे. आय कॅन अंडरस्टँड. ती मुलगी जे काही वागली आहे त्यामुळे
तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, पण सर, नाव यू नीड टू काम डाऊन. प्लीज डोकं शांत ठेवा तुमचं. घरात एवढं सगळं चालू असताना आपण सगळ्यांनी एकत्र नको का असायला? आणि बाबा, आज तू त्यात अप्पू ताईला घराबाहेर काढलंस. या काय करतेस तू हे? निदान आत्ता तरी सरांना त्रास होईल अशा गोष्टी त्यांच्या समोर बोलू नको प्लीज. प्लीज तू या सगळ्यामध्ये पडू नकोस हं? हा ठीक आहे, नाही पडणार मी, नाही पडणार. इनफॅक्ट आत्ता या वेळेला आपण सगळ्यांनीच शांत राहायला हवं. माझी अजून एक रिक्वेस्ट होती. आजची रात्र मी इथेच थांबलो तर चालेल का? ऍक्च्युली सरांना या मनस्थितीत एकटं सोडून जावं असं वाटत नाहीये मला. तर मी माझ्या विश्वासातलं कोणीतरी असू द्या आजूबाजूला अशा वेळी. ठीक आहे, तू थांब बाबा बरोबर. तसंही आज युवराज नाहीये, त्याच्या रूम मध्ये झोपतो. बाबा, काही लागलं तर सांग. बाबा, ऐकतोस ना? काही नकोय मला, तुमच्याकडून तर काहीच नकोय. मला काही वाटलं, हे लागलं तर शुभीशी बोलीन मी. ती आहे माझ्या बरोबर कायम. तुम्ही सगळ्यांनी मला जरा एकटं सोडलं तरच बरं होईल. शुभदाचा जीव घेतला, जन्मदात्या आईचा माझ्या जीवावर उठले, माझ्या फॅमिली मेंबर्सच्या जीवावर उठले. त्या युवराजचा जीव तुमच्यामुळे फुकटचा टांगणीला लागलाय. बरं, माझंही सोडा एक वेळ. मी म्हणतो माझंही एक वेळ सोडा. त्या युवराजच्या आयुष्यात लग्नानंतर एक गोष्ट तरी काही चांगली घडलीये का? घर तुटलं, आई वडिलांशी संबंध संपले, कामाच्या इथे एक नवीन प्रोजेक्ट त्यांनी हँडल करायला घेतलं, तर त्यामध्ये एक असा माणूस निघाला जो इथलं इन्फॉर्मेशन बाहेरच्यांना लीक करत होता. म्हणजे पुन्हा नुकसान. किती आणि कसं आणि काय हे तर मी घरी सांगायलाही येत नाही. आणि आत्ता ह्या मुलीचा एक फोटो काय तो त्या भिंतीवर लावला आणि ताबडतोब काय बातमी आपल्याकडे आली आहे, कळतंय, दिसतंय, तुमच्या समोर घडतंय सगळं, पण नाही. उचल ग. रात्री बँकेचे पैसे तेही बाबांचे, ते नाही खर्च करू शकत नाही. माझ्याकडे माझे असे खूप कमी पैसे शिल्लक, पण आता त्यातच सोय करावी लागणार आहे राहण्याची. आणि उद्याच एखादा नवीन जॉब शोधावा लागेल.
करशील. शेवटचं. अर्पिता अर्पिता तू कुठेस मला सांग. अगं मी दुपारपासून तुला कॉल करतोय. कुठेस तू? तू सतत फोन करत राहशील हे माहिती होतं मला, म्हणून उचलला मी तुझा फोन. शेवटचा. कारण यापुढे मी कोणाचाच फोन उचलणार नाहीये आणि तुम्ही कोणी मला शोधावं अशी माझी इच्छा नाहीये. बघ राजा, तू असं वेड्यासारखं वागू नकोस. तू का घर सोडून निघाली सांग मला. कारण दुसरा मार्गच नव्हता माझ्याकडे. अर्पिता, मला आताही दिसतंय तू अशी रस्त्यावर बसलीस कुठेतरी. तू प्लीज स्वतःचे असे हाल करून घेऊ नकोस ना ग. तू मला लवकर सांग तू कुठेस. मी लगेच प्रियाला तिथे पाठवतो किंवा मी येतो ना तिथे. लगेच निघतोय तू साताऱ्याहून. हा तू मला सांग तू कुठेस. युवराज, ते साताऱ्यातल्या फॅक्टरीतल्या आगीत काय झालं? सगळे सुरक्षित आहेत ना? नाही हे बघ, तू काळजी करू नकोस. तिथे काही झालेलं नाहीये. हा कोणाच्या जीवाला काहीही कुठलीही इजा पोचलेली नाहीये. फक्त काही पैशांचं नुकसान झालंय, पण ते ठीक आहे ना? ठीक आहे, मी ठेवते फोन आता. अर्पिता, मला आत्ताच्या आता ताबडतोब सांग तू कुठे आहेस. मी सांगणार नाहीये युवराज. मी कुठे आहे हे जर मी तुला आत्ता सांगितलं ना, तू लगेच तिकडे बाबांचं घर सोडून इकडे माझ्याकडे निघून येशील. बाबांच्या विश्वासाचे तुकडे होतील ते. त्यांना परत असं वाटायला नको की तूही त्यांचा विश्वासघात करतोय. त्यामुळे मला कुठेच जायचं नाही आणि मी सांगणारही नाहीये मी कुठे येते. युवराज, प्लीज तुम्ही मला शोधायचाही प्रयत्न करू नका आणि मला फोनही करू नका. अर्पिता, हे बघ, तू एक काम करतेस का? तू माझ्या घरी जा. तिथे मम्मी पप्पा असतील. मान्य, पप्पा तुला बोलतील, ऐकवतील, पण मम्मी आहे ना, मम्मी तुझी काळजी घेईल. ती तुला आसरा देईल. तू प्लीज तिथे जा ना. नाही, मी जितकी तुमच्या जवळ असेल ना तितकं ते धोक्याचं आहे. त्यामुळे मी कुठेही जाणार नाहीये. मी आता एकटीच राहणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही मला शोधायचा प्रयत्न करू नका आणि मला फोनही करू नका. अर्पिता, अगं तू बायको आहेस माझी. तुझ्या बाबांना जे काही हवंय त्यासाठी तू आपलं नातं असं तोडू नाही शकत. ते नातं दुःख देत आहे युवराज. ते तुटलेलंच बरं आहे. अर्पिता,
वेळ झालीये. तुझा शेवट जवळ आलाय गौतम जहागीरदार. दुःख फक्त एवढंच आहे की तू झोपेत मरणार आहेस. आणि तुला कळणारही नाही की तुला कोणी संपवलं. पुढच्या 10 मिनिटात तुझा खेळ खलास. युअर टाइम स्टार्ट्स नाव.
काय होणार नाहीये तुम्हाला नील